न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। जनावरांची निर्दयी वाहतूक रोखली, शिंदखेडा पोलिसांची मोठी कारवाई, 8 जणांवर गुन्हा दाखल। शिंदखेडा तालुक्यातील देगाव शिवारात जनावरांची अवैध आणि क्रूरपणे होणारी वाहतूक पोलिसांनी धाडसी कारवाई करत उधळून लावली आहे। डायल 112 वर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून 3 वाहनं ताब्यात घेतली। या वाहनांमध्ये तब्बल 11 म्हशींना पाय आणि तोंड बांधून अत्यंत निर्दयतेने कोणतीही हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने कोंबण्यात आले होते। फत्तेपूर इथं मालेगावकडे विनापरवाना जाणारा हा जनावरांचा ताफा स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला। या प्रकरणी पोलिसांनी 7,20,000 रुपयांचा मुद्देमालासह 3 वाहनं जप्त केली असून वाहन चालक आणि मालकासह एकूण 8 जणांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तसेच आज दिनांक 25 जानेवारी रोजी रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास देगाव तालुका शिंदखेडा इथं अब्दुल्ला खान चांद खान पठाण वय वर्ष 30 राहणार दोंडाईचा, शेख लुकमान शेख अरमान वय वर्ष 52 राहणार दोंडाईचा, समीर खान इसा खान वय वर्ष 24 राहणार फत्तेपूर तालुका शहादा, कामिल शेख आसिफ वय वर्ष 26 राहणार फत्तेपूर तालुका शहादा, नवीद खान सलीम खान वय वर्ष 29 राहणार फत्तेपूर शहादा, सिकंदर शेख फकीरा वय वर्ष 27 राहणार फत्तेपूर तालुका शहादा, महमूद चंदू पठाण राहणार दोंडाईचा तसेच मालेगाव येथील फायर बीप कंपनीचे मालक नाव माहीत नाही असं त्यांच्या ताब्यातील वरील 3ही वाहनात जनावरांना पुरेशी हालचाल करण्यात जागा नसताना जनावरांना इजा व त्रास होईल अशा पद्धतीने निर्दयतेने दाटीवाटीनं कोंबून आखूड दोरानं बांधून विनापरवाना बेकायदेशीररित्या वाहतूक करून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात मिळून आल्यानं वरील आरोपींना विरुद्ध भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागवणे प्रतिबंध सन 1960 चे कलम प्रमाणे फिर्याद दाखल झाली आहे। त्याचप्रमाणे सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना धुळ्यातील नौकार गोशाळेत सुरक्षितरित्या हलवण्यात आले असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले त्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।